अरे अरे मागून घ्या रा मागून. माझे दात खराब आहे तर माझे काळ आहेत दात. वही माग अंगाशी. विचारा हाय की धनी हाय की. 15 वर्ष झाले पडून राहिले ते दुखाले. 2 मुलं आहेत. बायकाच्या बुद्धीने निघून गेले बैल. एक मुलगा आहे ते डोंगण वर करून मोबाईल बघते असं. आद्या पद्या आणि बाजीवर बँड बाजा. काळी दिसती, गोरी दिसती, पिवळा केसवाली दिसती. आता त्या नाचणाऱ्या बायका बघून पोट भरते का? काम केल्यानेच पोट भरते ना. ते मोबाईल म्हणजे नुसता इज्जतीचा पंचनामा झालाय बाई. आमचा काळ लय नादर होता बाबा. प्रेम होतंय. एकाला असं काटा टोचला की दुसऱ्याला रगत यायचं. आणि आता समजे पैशाच्या मागं पडतात. पहिले 15 रुपयामध्ये ज्वारा यायच्या, भाजीपाला यायचा, तेल यायचं, मिरचू यायचं आणि 5 रुपये बसला जाण्यासाठी राहायचे उरायचे. आणि आता बाई 1000 रुपये घेऊन गेलं तरी एका पिशवीमध्ये समजा माल. किती महागाई जळली. मी एकदा फोन केला होता, कथा झाली नुसती. आता त्या डबड्यापाशी गेले, मोबाईलमध्ये टाकलं ते पैसे आणि म्हणले हॅलो ते मुंजाजी वाघरे आहेत का. तिकडून बोलले काय बाई काय म्हणा तुमचं, कुठं फोन लावलाय. मी म्हणलं मुंजाजी वाघरे आहेत का नांदेडची. ते म्हणले बाई मुरडच्या पोलीस स्टेशनात फोन लावला. आता ग मैया म्हणलं ते डबडं फेकलं तिकडं, पैक फेकलं तिकडं ना आली घरला. तेव्हापासून ते फोनचा नाद केला नाही मी. नाही जमन आपल्याला. नाही आता कुंकू तर नाव का घ्या. आता ह्या वयात नाव सुधरत नाही रे. अरे लक्षात येत नाही रे बाबा. आता घेते. काचच्या बांगड्या घालत किमतीनं, परदीप रावाच्या हाताखाली वागते हिमतीनं. होय बकळ नाव येतात मला. दाखव की दाखव इडे दाखव लोकांना दाखव. लेकर काय म्हणतात आता दगड छानून एकेकाच्या टाकुरड्यात. काय म्हणतात बघते. दाखव आम्हाला पैसे. अरे 5 रुपये. अरे नको रे लेका. अरे वासरा आशीर्वाद या ना उद्या हॉस्पिटलात घेऊन जाते. येत्या का पाहुणा चाय प्यायला. चला घरला.